ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। श्रीगोंदा येथे काल आमदार विक्रम पाचपुते यांनी सर्वच शासकीय कार्यालय अधिकाऱ्यांशी बैठक साधत मतदारसंघामधील विविध कामांचा आढावा घेतला। यामध्ये प्रामुख्यानं सुरू असलेली अतिवृष्टी, सुरू असलेल्या रस्त्यांची कामं, तसेच तालुक्यामध्ये येणारे नवीन प्रकल्प, वीज प्रश्न अशा विविध प्रश्नांवरती माहिती घेत आढावा घेण्यात आला। यामध्ये चर्चेमध्ये असणाऱ्या काष्टीजवळील टोलनाका आणि निमगाव खलू येथील सिमेंट प्रकल्प यावर पत्रकार परिषद घेण्यात आली आणि आपली प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे। ही आढावा बैठक एक 10 दिवस आधी ठेवली होती आणि त्यावेळेस तालुक्यातील जी काही दुष्काळी परिस्थिती आहे याच्या आढाव्यासाठी खरं ही बैठक होती। सुदैवाने निसर्गाचा एवढी चांगली कृपादृष्टी श्रीगोंद्यावरती आहे। मे महिन्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये सरासरी पाऊस हा 23 मिलीमीटर होतो, पण मागच्या 4-5 दिवसामध्ये या पावसाची आकडेवारी ही 230 ते 240 मिलीमीटरच्या पुढे गेलेली आहे। म्हणजे सरासरीच्या 10 पट पाऊस हा मे महिन्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये झालेला आहे। त्यामुळे ह्या झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पिकाचं नुकसान झालेलं आहे, शेतीमालाचं नुकसान झालेलं आहे। तर ह्या सगळ्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे होणं गरजेचं आहे। त्या अनुषंगाने शासन दरबारी आपल्याला पाठपुरावा कसा करता येईल हाही प्रयत्न सुरू आहे। पाऊस होत असताना हा ढगफुटीसारखा पाऊस झालेला आहे। त्यामुळे मंडलवाईज म्हणजे आज 10 पट जरी पाऊस दिसत असेल तरीसुद्धा काही भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे। त्यामुळे हे कुकडीचं आवर्तन हे कंटिन्यू राहणं आणि त्याच्यातनं शेतकऱ्यांबरोबर काही स्रोत आहेत ते भरून घेणं। कारण ज्या वेळेस अवकाळी पाऊस हा जास्त होतो त्यावेळेस पावसाळा लांबण्याची चिन्ह ही दाट असतात। त्यामुळे भविष्यामध्ये जर 1-1.5 महिना पावसाळा लांबला तर पाण्याची अडचण होता कामा नये। या पार्श्वभूमीवर आपण काही उपाययोजनासुद्धा हाती घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर प्रत्येक खात्याचा एक आढावा होणं गरजेचं होतं, कारण 1 महिन्याभरानंतर अधिवेशन आहे। तर काही महत्त्वाचे मुद्दे जे शासन स्तरावरती मांडणं गरजेचं आहे असे मुद्दे घेण्याच्या दृष्टिकोनातून किंवा जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून खरं तर आजची आढावा बैठक त्याचा दुसरा मुद्दा होता। त्यामध्ये जे काही PWDची आणलेली काही कामं असतील, गावोगावी जे काही रस्त्याची कामं असतील ते सुरळीत कसे होऊ शकतील, जे जीवनचे काही कामांचे काही अडचणी असतील त्याच्यासाठी एक आढावा आपण घेतला। त्याचबरोबर कृषी खात्याचं आता यावेळी पाऊस चांगला होतं त्यामुळे पेरण्यासाठी बी बियाणं जे काही तुमचं कपाशीचं बी हे सर्वत्र उपलब्ध राहिलं पाहिजे। खतांची पुरवठा हा योग्य पद्धतीने झाला पाहिजे, टंचाई कुठेही होता कामा नये या दृष्टिकोनातून सुद्धा तो एक आजचा आढावा होता। त्याचबरोबर पुढच्या महिन्यामध्ये 15-16 तारखेला शाळा सुरू होती, तर त्या सुरू होत असताना शालेय खात्याच्या काही अडचणी असतील, त्यांच्या काही वैयक्तिक म्हणजे त्यांच्या शाळा दुरुस्ती असतील, खोल्या दुरुस्ती असतील किंवा काही ठिकाणी शौचालयाची गरज आहे तर अशांचा सुद्धा काही आढावा आहे। तो एकंदरीत संपूर्ण मतदारसंघाचा, संपूर्ण तालुक्याचा आढावा, श्रीगोंदा तालुक्याचा हा एक आढावा बैठक होती आणि आढावा बैठकीमध्ये सर्वच खात्यांचा म्हणजे महसूलपासनं ते पंचायत समिती असेल, त्याचबरोबर विद्युत खातं असेल, पोलीस खातं असेल किंवा कृषी खातं असेल, PWD असेल, या सगळ्यांचा आपण एक बेसिक आढावा घेतलेला आहे। त्यांच्या काही अडचणी समस्या असतील किंवा काही प्रलंबित कामं होती ती तात्काळ कशी मार्गी लावता येतील त्या दृष्टिकोनातून आजची बैठक ती पार पडली। मुळात असं होतं की विरोधाला विरोध करणं आणि मुद्द्याला विरोध करणं ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। म्हणजे मी माझीही त्यावेळी सतत माझी भूमिका आजही कालही होती, आजही आहे आणि उद्याही तीच राहणार आहे। शेवटी प्रकल्प येत असेल तर त्याचा मतदारसंघाला फायदा असणार, प्रकल्प येऊन जर सर्वसामान्यांना हानी होत असेल तर त्याचा मी स्वतः विरोध करतोय। पण दुर्दैव असा आहे
की जे विरोध करतात कृती समिती आहे त्यांच्याकडून 3-4 बैठका केलेल्या आहेत. मी त्यांच्याकडनं एकदम रितसर गोष्टी मागतो किंवा ज्या तुमच्या हरकती आहेत त्या द्या, आपण त्याचा पाठपुरावा करू. मुळात एकच गोष्ट 10 जणांनी 10 पद्धतीने सांगितली म्हणजे 10 मुद्दे होत नाही, हे दुर्दैव आहे. मी ज्या काही सूचना आहेत ते त्यांना त्या वेळोवेळी दिलेल्या आहेत. दुर्दैवाने त्याचा पाठपुरावा त्यांच्याकडनं होत नाही. आणि ते काय होतं, नियमाच्या पलीकडे समजा नियमात होत असेल तर एक लोकप्रतिनिधी म्हणून मी पण अडवू शकतो. पण नियमांचं उल्लंघन होत असेल, जर त्याचं नुकसान काही कोणाचं होणार असेल तर 100% याच्यावरती ॲक्शन घेतल्या पाहिजे. कारण सिमेंट प्रकल्प आल्यानंतर हे जे मांडलं जातं आहे किंवा त्याचं तुमचे काय म्हणणार कॉन्डॅक्ट वापरली जाईल, त्याची रिॲक्शन मुळात तो ग्राइंडिंगचा प्रकल्प आहे. तर मी त्यावेळेस कृती समितीलाही सांगितलं होतं की तुम्ही ग्राइंडिंग प्रकल्प व्हिजिट करा. हे जे प्रकल्प ह्या एक शेवटी काय असतं, ॲपल टू ॲपल कम्पॅरिझन खूप महत्त्वाचं आहे. आपण ज्या गोष्टीला विरोध करतो त्याच पद्धतीची गोष्ट, त्याच पद्धतीचा प्लॅन कुठे कुठे चालू आहे. गरज असेल तर मी तुम्हाला वेळ घेऊन देतो, तुमची इच्छा असेल तर मी सुद्धा यायला तयार आहे. पण जिथे ह्या प्रकारचा प्लॅन चालू आहे अशाच ठिकाणची आपण माहिती घेतली पाहिजे. IQ माहितीवरती सांग्यावंग्यावरती जर आपण हरकती घ्यायला लागलो तर हरकती टिकणार नाही. म्हणजे आता मुळात असं आहे की त्यांची हरकत अशी होती सुरुवातीला की कोणालाही न विचारता प्लांट उभा राहतो. तशी काही परिस्थिती नव्हती. ज्यावेळेस एन्व्हायरमेंटची कमिटी आली, मी स्वतः अधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन दिले होते माझ्या एक लोकप्रतिनिधी म्हणून की जे काय करायचं तुम्ही नॉन बायस करा, कोणाच्याही बाजूने विचार न करता एक तुम्ही फिरस्त म्हणून जे लोकांच्या हरकती आहेत त्या 100% हरकतींचं तुम्ही कॉग्निझेंट घ्या आणि त्या हरकतीमध्ये तथ्य असेल तर त्याच्यावरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे. दुर्दैव असं होतं की बोललं जे जातं आहे ते कागदावर येत नाही. कागदावर हरकती ज्या पद्धतीने घ्यायला पाहिजे त्या घेतल्या जात नाही. मी त्याच्या सूचना दिल्या होत्या की आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून काही मर्यादा असतात. उद्या जर हरकती योग्य पद्धतीने घेतल्या नाही आणि फक्त बोलत राहिलो की उद्या असा त्रास होईल तसा त्रास होईल, पण ते जर कागदावर आलं नाही तर उद्या प्लांट होण्यापासून आपण कोणी रोखू शकणार नाही. त्यामुळे मी अजूनही वेळ गेली नाही आहे, अजूनही कोणाच्या काही शंका कुशंका असतील आपण करू शकतो. कारण जोपर्यंत प्लांटला एन्व्हायरमेंट क्लिअरन्स मिळत नाही तोपर्यंत आपल्याकडे तो स्कोप असतो. मधला काळ आपल्याकडे हरकती घेण्यासाठी होता. हरकती पुढे ढकलण्याची त्यांनी विनंती केली जी पॉसिबल नाही आहे, कायद्यात तरतूदच नाही. शेवटी कायद्याच्या वर ना मी आहे ना तो सिमेंट प्लांट आहे किंवा कोणता एखादा ग्रामस्थ किंवा नागरिक आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीमध्ये काही बसत असेल तर आपण ते रोखू शकत नाही. कायद्याचं उल्लंघन होत असेल तर आपण 100% त्याच्यावरती ॲक्शन घेऊ आणि माझं 1% सुद्धा या गोष्टीला समर्थन राहणार नाही. फक्त ते कायद्यामध्ये आहे की नाही याची जाणीव आपण सगळ्यांनी करून घेणं गरजेचं. मागे टोल नाक्याचं आंदोलन झालं होतं. आंदोलन 3-4 वेळेस झालं होतं, पण त्या आंदोलनाला यश आलं नव्हतं. आपण एकाच आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो. टोल नाका जवळजवळ 4 महिने आपण बंद ठेवला होता. काही तांत्रिक अडचणी होत्या, पण आता त्या तांत्रिक अडचणी त्यांनी दूर केलेल्या आहेत. त्यामुळे आता टोल नाका बंद करणं शक्य नाही. आणि खासदार जी मागणी करतात, शेवटी ते खासदार आहेत त्यांचा दिल्लीपर्यंत ॲक्सेस आहे, त्यांनी तसं GR द्यावा. कारण काय होतं, मी जर मगाशी जसं म्हणतात की नुसतं सांग्यावंग्यावरती गोष्टी चालतात. सरकार प्रशासन हे कागदावर जातं, नियमांवरती चालतं. त्यामुळे असा कोणता नियम आहे, मुळात काय होतं की आपल्याला सांगितलं जातं की 20 किलोमीटरपर्यंत टोल मारतो, तर तसा कोणताही दुर्दैवाने नियम नाही. म्हणजे मी आपल्यामार्फत शासकीय नगरपालिका परिषदेपासून 20 किलोमीटर जिथं टोल नाका आहे त्याची आपण चर्चा करतो. तर त्या टोल नाक्यापासून 20 किलोमीटरची मागणी आहे. ह्या मागणीसाठी तसा कोणताही नियम नाही आहे. तसा कोणता नियम असेल तर आपण GR द्या. मी स्वतः राज्यच नाही तर केंद्र स्तरावरची हा मुद्दा घेऊन जायला तयार आहे. दुर्दैवाने मी जी काही मला माहिती आहे त्या माहितीमध्ये मला असं कोणताही नियम समोर आला नाही. त्यामुळे आपल्याला प्रेशर टाकतं. शेवटी मागणी करताना ही रास्त असावी आणि ही कायदेशीर असावी. बेकायदेशीर मागण्या पूर्ण होत नाही. हां, बेकायदेशीर मागण्या करायचं म्हटलं तर स्टंटबाजी उत्पन्न करता येते. आम्हाला स्टंटबाजी करायची नाही किंवा करण्यामध्ये रस नाही. आम्हाला लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये रस आहे. प्रश्न सोडवायचे असतील तर नियमात सोडवावं लागतात. नुसतं तर स्टंटबाजी करून. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय. काहीही कारण चालणार नाही. आपल्या भाचीचं लग्न आहे, आपण येणार नसता. हो हो भेटू आपण.
बघितलंस सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून. हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस. सांगायची गरजच काय, पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे ही. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे, बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर. बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर.